असतं, तर आज आपण बघणार आहे भाजणीचं जे प्रमाण असतं, चकलीचं प्रमाण ते आपण बघणार आहे की ते किती आणि कोणत्या प्रमाणात घ्यायचं ते सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही जेव्हा माप काढता तेव्हा एक वाटी ठरवून घ्यायची की त्या वाटीवर हे करायचं आहे. आता मी ही वाटी ठरवली. या वाटी अगर वाटीच्या ऐवजी तुम्ही असं माप असलं, मेजरमेंट माप असलं ते बी तुम्ही घेऊ शकता. माप किंवा वाटी कुठलंही एक घेऊ शकता, पण कुठली जी वाटी घेणार त्याच वाटीने सगळे माप मोजायचे. म्हणजे जे जे आपण जेवढ्या वस्तू घेणार आहेत त्याच याच्याने सगळं घ्यायचं. आता ही तांदूळ आहेत त्याची मी 2 वाट्या घेतलेल्या आहे आणि हीच वाटी सगळींना वापरलेलं आहे मी. हे बघा, ही फुल सपाट वाटी 2 सपाट वाट्या घेतलेल्या आहेत मी. ह्या पद्धतीने जसं मी तुम्हाला मोजून दाखवलेलं त्याच पद्धतीने हे 2 वाट्या घेतलेल्या आहेत. ह्याच वाटीच्या मापाने सगळं घेतलेलं आहे. 2 वाट्या तांदूळ, अर्धा वाटी उडदाची डाळ आहे, अर्धा वाटी साबुदाणा आहे, त्यानंतर मग अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ आहे, त्यानंतर अर्धा वाटी पोहे आहेत, अर्धा वाटी मुगाची डाळ आहे. तर ह्याप्रमाणे हे सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे. सगळं अर्धा अर्धा वाटी घ्यायची. जी वाटीने तुम्ही तांदूळ मोजणार त्याच वाटीचे अर्धा वाटी सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि जवळजवळ ही एक वाटी तुम्ही प्रमाण ठरवून घ्यायचं की ह्या प्रमाणात तुम्ही घ्यायचं आहे. हे बघा, ही एक वाटी म्हणजे कुठलीही एक वाटी ठरवायची तुम्ही, लहान मोठी तुमच्या चॉईसनं. तुम्हाला किती बनवायचं त्या हिशोबाने, कमी बनवायचं तर छोटी घ्यायची, जास्त बनवायची तर मोठी घ्यायची. आता ती भाजणी कशी करायची ते बघूया. आता इथं बघा मी ना कढई गरम करायला ठेवलेली. ती कढई चांगली गरम करून घ्यायची. तर सुरुवातीला आता एक एक वस्तू जे जे आपण घेतलेल्या आहेत त्या सगळ्या एक एक वस्तू आपण भाजून घ्यायचं. चांगलं म्हणजे कलर बदलतपर्यंत भाजायचं. पूर्ण काळं नाही करायचे. आपल्याला चकली बनवायची, आळण नाही द्यायचं. तर असं फक्त कलर बदलू द्यायचं, जास्त लालसर नाही करायचं. आता मी तुम्हाला दाखवते जे त्या पद्धतीने तुम्ही भाजायचं आहे. बघा, इथं हलकासा थोडासा कलर चेंज व्हायला लागलेलं. तर ह्या कंडिशनने गॅस कमी करा. फुल गॅस करा, मिडियम गॅस करा, तसं काही नाही. आता हे बघा ह्या पद्धतीने आणि चाळत राहायचं, नाही तर खाली लागून काळी होईल ती. हे असं चाळत राहायचं. खास कर उडदाची डाळ लगेच चिकटते. हे बघा, इथं बघा खुरपीला बघा कशी चिटकून गेली. ह्याच पद्धतीने ते चिटकून जाते. तर हे बघा, ह्या पद्धतीनं आता सगळं भाजून घ्यायचं, म्हणजे कलर चेंज होत नाही तोपर्यंत भाजायचं. जास्तही लाल नाही करायचं. हे बघा, हे तर माझा गोल्डन असा कलर झाला. मी आता हे काढून घेते. आता हे दुसरं घेते. आता दुसरी वस्तू इथे साबुदाणा आहे. साबुदाणा बी थोडासा हलका कलर चेंज होऊ द्यायचा आणि नंतर मग काढून घ्यायचं. आणि कढई एकदा गरम झाली ना पटापट सगळ्या वस्तू भाजल्या जातात. याच्यासाठी कढई या पॅन जे घेणार ते चांगलं गरम होऊ द्या आणि मग नंतर भाजायला सुरुवात करायची. आणि हे बघा, ह्या पद्धतीने साबुदाणा आणि त्यानंतर सगळ्या एक एक वस्तू मी भाजून घे आणि खूप छान भाजले जातात. काही टेन्शन नसतं, लगेच भाजले जातात. ते गॅस ठेवायला लागल्यास पटकन भाजले जाते. तर या पद्धतीने मी आता हे सगळे भाजून घेते. आणि साबुदाणा बऱ्यापैकी चांगला भाजला गेलेला आहे. तर तो मी आता काढून घेईल. तर हे बघा, ह्या पद्धतीने अजून थोडंसं हलवून घेईल आणि नंतर मग काढून घेईल आणि नंतर मग दुसरी वस्तू घेईल मस्तपैकी. आणि तुम्ही जेवढं व्यवस्थित प्रमाण घेणार ना तर तुमची चकली अगदी व्यवस्थित येईल. हे बघा, इथं आता साबुदाणा झाला. आता मुगाची डाळ नंतर मग एक एक वस्तू आपण सगळ्या भाजून घ्यायच्या. ते बघा, मुगाची डाळ पण सेम तीच पद्धत वापरायची आणि सगळं भाजून घ्यायचे. अशाच पद्धतीने सगळे आपण भाजून घेऊ. अशाच पद्धतीने आपण सगळे भाजून घेऊ. तसं मी मागच्या वर्षी व्हिडिओ टाकला होता चकलीचा. त्याच्यात मी भाजणी कशी करायची तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण मग तरी आज मी परत तुम्हाला सांगते. आता हे बघा, मुगाची डाळ पण
चांगली भाजली गेलेली ती पण मी आता काढून घेतले. आणि नंतर मग पोहे घेतले. पोहे लवकर भाजले जातात, त्याला वेळ नाही लागत. तर पोहे पण आता आपण मस्तपैकी भाजून घेऊ. आणि अजून तुम्हाला कुरकुरीत बनवायचे असेल तर मूठभर तुम्ही मठाची डाळ पण टाकू शकतात, तुम्हाला आवडीनुसार. अगर तुम्हाला टाकायची असेल तर थोडीशी टाकायची. मी यावेळेस नाही टाकली, पण मी मागच्या वर्षी टाकली होती मठाची डाळ. थोडीशी टाकायची, म्हणजे 2 या 3 चम्मच, जास्त नाही. तर मग हे बघा, हे पोहे पण आपले भाजले गेले. पोहे लगेच भाजले जातात, तुम्हाला माहिती आहे. तर आता हे पोहे बी मी काढून घेईल. आणि नंतर मग राहिलेलं काय ते आपण राहिलेलं माझ्या मते ना, आता चण्याची डाळ राहिलेली, मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ आपण भाजून घेऊ. चण्याची डाळ, मुगाची डाळ, सगळ्या डाळी आपण व्यवस्थित भाजून घ्यायची. आणि या भाजायला वेळ लागत नाही, लगेच भाजून जातात. पॅन आपलं गरम असलं ना तर लगेच होऊन जातं, त्याला वेळ नाही लागत. आणि जवळजवळ अर्धा तास लागतो सगळं भाजायला, जास्त नाही. आणि नंतर मग पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मग दळायचं. ते गरम गरम नाही दळायचं, नंतर मिक्स वगैरे करून व्यवस्थित गरम गरम नाही दळायचं, हे लक्षात ठेवायचं. आता माझी घरची चक्की, मी घरच्या चक्कीवर दळून घेते. तुम्ही अगर बाहेरून तळून आणतच ना तर त्या चक्कीवाल्या सांगायचं की चक्की साफ करून मग दळायचं. आणि तसं सकाळी सकाळी न्यायचे, म्हणजे ते थंड असते. तो आता इथं तांदूळ जास्त आहेत, मग हे मी 2दा करून 2दा भाजेल आणि 2 वेळा करून भाजेल. इथं माझा थोडासा कॅमेरा हे झाला, मध्ये ना त्याचा कॅमेरा माझा खराब झालेला आहे. तो मध्ये थोडासा अंधुक होतो, म्हणजे दिसत थोडंसं हे होतं. तर त्यानंतर मग आता साबुदाणा बी मस्तपैकी भाजून तांदूळ पण चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा. आणि तांदूळानंतर मग आपण राहिलेलं काहीच नाही, सगळं भाजलं गेलेलं आहे आपलं. आणि हे बघा, तांदूळ पण मस्त भाजले गेलेले आहेत. आणि तांदूळ बी खाली लवकर लागून जातात, तर ते लक्षात ठेवायचं. आता हे बघा, माझं एकदा भाजला गेलेला, आता दुसरींदा मी भाजेन. आता हा माझा दुसरी वेळाचं आहे, 2दा भाजावं लागलं. आणि अशा पद्धतीने मी तांदूळ बी भाजून घेतले. आणि त्यानंतर मग हे बघा, मी सगळे भाजून एका परातमध्ये काढले होते. बघा, तुम्ही बघू शकता, सगळे भाजून मी वेगळे ठेवले होते. आता ते सगळे एकत्र करायचे आणि हे मस्त तिथे थंड होऊ द्यायचं आणि मग दळून घ्यायचं. आता माझी घरची चक्की, माझी घरची घरगट्टी, घरच्या चक्की दळून घेते. तुम्ही बाहेरून दळून आणत असेल तर बाहेरून दळून आणा. आणि मस्तपैकी ना जास्त जाड दळायचं ना जास्त बारीक दळायचं, मिडियममध्ये दळायचं. खूप जास्त जाड बी नाही दळायचं आणि जास्त बारीक बी नाही दळायचं, एकदम मिडियम घ्यायचं. आणि ह्या पद्धतीने आपली ही भाजणी तयार आहे. आणि त्यानंतर मग ही बघा, माझी दळून झालेले आणि थंड झालं. आणि त्यानंतर मी दळून घेतले. बघा, दळताना मी व्हिडिओ नाही केला, पण मग ही जास्त जाड बी नाही आणि जास्त बारीक पण नाही. ह्या पद्धतीने आपल्याला ही भाजणीची चकलीचं पीठ तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.